झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. चांगली मुलगी हवी होती, ती मिळाली. बाकी सगळं आम्ही बघू. देवाच्या दयेने आम्ही सगळे खाऊन पिऊन सुखी आहोत. तुमच्या घरासाठी दर महिन्याला आम्ही 10,000 रुपये देतो. पिंटेला मी माझ्या कंपनीमध्ये नोकरी लावून देतो. आणि बाबांच्या नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन मी माझ्या मित्राच्या हॉस्पिटलमध्येच करेन. आणि त्याचा जो काही खर्च येईल तो मी स्वतः करेन. बस फक्त मुलीने माझ्या बाबांची काळजी घेतली पाहिजे. बाबांची आठवण नाही येणार का रे? येणार ना. काय सांगितलं असताना त्यांना सांगितलं की आपला श्री आता मोठा झालाय, लग्न ठरलंय त्याचं, आणि त्याच्या लग्नात मी हा शालू नेसणार आहे. मग त्याने दिली परवानगी? ते कशाला नाही म्हणतील? तुला माहितीये श्री, हा शालू आणायला तुझे बाबा आणि मी दोघंही गेलो होतो. मला खरं म्हणजे मोरपिशी रंगाचा शालू आवडला होता, पण यांना आवडला म्हणून हा घेतला. एकदाच लावला अंगाला आमच्या लग्नात, पुन्हा कधीच नाही. आमचं भांडण झालं ना, तेव्हा म्हणाले सुद्धा, लग्नाचा शालू सुद्धा नवऱ्याच्या मतानं घेणारी तू, तुला अचानक स्वतःची स्वतंत्र मतं कुठून आली? मला नाही समजून घेतलं रे त्याने. आणि त्यांच्या निर्णयानं मी इतकी दुखावली गेले होते की मी त्यांना समजावून सांगू शकते हे लक्षातच नाही आलं माझ्या. जान्हवी, नाही, लूक आणि वय याचा विचार करणार नाहीत, एवढ्या मॅच्युअर तुम्ही आहात हे तुमच्या आईने सांगितलंय. नाही, तुला तुझ्या फॅमिलीबद्दल वाटणारी काळजी मी समजू शकतो. आता आपलं लग्न ठरलंय म्हटल्यानंतर तुझ्या फॅमिलीचे प्रॉब्लेम्स हे सगळे माझे प्रॉब्लेम्स. त्यामुळे तू ती काळजी करायची नाही. दरमहा तुझ्या फॅमिलीला 10,000 रुपये पाठवत जाईल. चालेल? 15,000. चालेल. बाबांच्या नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन आपण लगेच करून घेऊ, म्हणजे लग्नापर्यंत ते चालायला फिरायला लागतील. त्याची काळजी करायची नाही. पिंट्याला जॉब लावण्याची जबाबदारी याची, आणि नाहीच झालं तर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये चिकटवण्याची जबाबदारी माझी. आणि आता माझ्याबद्दल तसं मी तसा फिट आहे. डायबिटीस किंवा बीपी असा कोणताही आजार मला नाही. त्यामुळे आपलं लग्न झाल्यानंतर कोणतीही काळजी करायची नाही. तुला आयुष्यभर सुखात ठेवण्याची जबाबदारी माझी. येतो आम्ही. हे काय, तुम्ही पोहे खाल्लेच नाही? आमच्या जान्हवीनेच केलेत ते. आता हिच्या हातचं घरीच खाईन. काय जान्हवी, येऊ? सावकाश 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 सावकाश. आता लवकर बरं व्हायचंय तुम्हाला. मुलीच्या लग्नापर्यंत उभं राहायचंय. काळजी घ्या, बाकी मी आहेच. येतो. श्री, माझ्या आयुष्यात घडलेली सगळ्यात छान गोष्ट कुठली माहितीये? तू. आणि मला खात्री आहे तुझ्या बाबांनाही हे कधी ना कधी पटेलच.
मूल की नवरा असा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा तू मूल निवडलंस, मला निवडलंस. श्री, तुझी चाहूल लागल्यापासून मला तू हवाच होतास. दिवस मला राहिले होते, पण घरात आम्ही 6 जणी आई होणार होतो. म्हणूनच म्हणते, तुझ्या बायकोला एक नाही 6 सासवाला तोंड द्यायचंय. तुला सांगते, बक्कळ पैसा राखून येतात ती. पसंत आहे ना तुला मुलगा? तिला काय विचारते? तिला काय विचारतेस? मला विचार ना, मला विचार. मला हे स्थळ पसंत नाहीये. ज्या माणसाशी तू लेखीचं लग्न लावायला निघालीस ना, तो माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान आहे. अशा म्हाताऱ्याशी माझ्या लेखीचं लग्न लावायला माझी लेख काही रस्त्यावर पडलेली नाहीये. हे ताई, त्यापेक्षा तू सरळ त्या मुलाबरोबर का नाही लग्न करत? तो बरा वाटला मला. ए, तू गप्प बस रे मूर्खा. मोठी माणसं बोलत असताना असं मध्ये मध्ये बोलू नये. हे बघ जान्हवी, लग्न म्हणजे तडजोड असते आणि तडजोडीमध्ये व्यवहाराला जास्त महत्व दिलेलं बरं. तुझं लग्न तुला जमवता आलेलं नाही, त्यामुळे या लग्नाला हो म्हणालीस तर सगळ्यांच्याच आयुष्याचं कल्याण होईल. बाबांचं ऑपरेशन करण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तू वयाला काय चिकटून बसलीयस? तिशी नंतर कुठला बीजवरही लग्नाला तयार होणार नाही तुझ्या. आत्ताच तुझं लग्नाचं वय उलटून चाललंय, तेव्हा सारासार विचार कर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझे बाबा चालायला फिरायला लागतील. येत्या 6 महिन्यात ऑपरेशन केलं तर ठीक आहे, नाही तर पांगळे होऊन जातील. दोन्ही गुडघ्यांच्या वाट्याने कमी झाल्यात आता. अख्खं गुडघ्याच्या वाट्यानी कमी झालेत. माझ्या मेंदू नाही निकामी झालेला. ऑपरेशन करून काय नाचू मी? पूर्वीच्या आयुष्याचे असले धिंदवडे बघण्यापेक्षा संपवून टाकलेलं बरं असलं आयुष्य. हा बघ, प्लीज असं नका बोलू. बघ बाई जान्हवी, तुझं काय ते तू ठरव. हं? हे बघ, बाबांना नीट चालता यायला पाहिजे की नाही? हा, आपल्या पिंट्यालाही नीट नोकरी लागायला हवी. हे फुकरट नोकरी बिक्री नाही करणार आपण. आपल्याला बिझनेस करायचा आहे, बिझनेस. बिझनेस करायला तुझ्या बापाने इथे काय डबोलं नाही ठेवलेलं आहे. जान्हवी गेली ना तर 2 वेळचं अन्न देखील मिळणार नाही. नको मिळू दे, नको मिळू दे. ते 2 वेळच्या अन्नासाठी लाचार होऊन माझ्या पोरीच्या आयुष्याचा नरक नाही करायचंय मला. ती पोरीची आई गेली, वाटलं तिचा नीट सांभाळ बाबा म्हणून दुसरं लग्न केलं मी, पण चूक झाली माझ्या आयुष्यातली ती सगळ्यात मोठी. हो का? चुकलंस का माझ्याशी लग्न केलं ते? मग एक काम करा, विष आणून द्या मला आणि पिंट्याला, आम्ही जीवच देतो. हे मला कशाला घेतेस तू तुझ्या बरोबर? मी काय बीज नाही पिणार आहे. तुला कशाला विष देऊ मी? तुला कशाला विष देऊ? पैसे असते तर सगळ्यात आधी मीच प्यालो असतो ते आणून. माझं चुकलंय दुसरेपणावर लग्न केलं ते. साधं 1.5 जमडीचं सुख नाही मिळालं कधी आयुष्यात. नरक झालाय माझ्या आयुष्याचा, नरक झालाय ना, नरक झालाय ना तुझ्या आयुष्याचा. मग माझ्या मुलीला पुन्हा तेच करायला कशाला सांगतेय? हो करते मी दुसरेपणाच्या लग्नाचा विचार. कारण पैसा आहे त्यांच्याकडे, तुमच्यासारखा कपालक नाहीये. मग काय बोलतेस काय तू? हे बास करा तुम्ही दोघं, प्लीज बास करा, प्लीज बास. तुला काय करायचंय ते तुझं तूच ठरव, माझं काही म्हणणं नाहीये. पण जे माझ्या बाबतीत झालं ते तुझं होऊ नये म्हणून 2 वेळेस खाऊन पिऊन सुखी राहता येईल अशा घराचा विचार करते मी. तू काय विचार करतेस ना ते न कळण्या इतकं इथे कोणी बोळ्याने दूध पित नाहीये. तुझ्यासारखी कपटी आणि कारस्थानी बाईच असला विचार करू शकते. अरे देवा, मी कारस्थानी का? अरे देवा, मी खूप कट कारस्थानी बाई आहे हो. पाहिलं कसं बोलतायत ते? सावत्र आई ना मी हिची, म्हणजे मी दुष्ट, म्हणजे मी छानच करणार. अरे हिच्या लग्नाचा विचार करते मी. चुकताय का माझं काही? हो, माझं चुकलंय, माझं चुकतंय, माझं चुकतच आहे. मी हिच्या लग्नाचा विचार करते ना ते माझं चुकतंय, माझं चुकलंय, माझं चुकलंय, चुकलंय माझा. चुकलंय, माझा चुकलंय, चुकलंय. आई बस, आय एम सॉरी.
मी चुकीच्या वेळेस आलोय का? नाही नाही अरे असं काही नाही. नाही, इट्स ओके. मी नंतर येतो. समजाव 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 रे तिला, समजाव. आपल्या बापाच्या वयाच्या माणसाची लग्न करायला निघाली ती. झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.